आज बनवूया फ्रूट कस्टर्ड। तर त्यासाठी माझ्याकडे जेवढे उपलब्ध फळं आहेत तेवढे घेतलेले आहेत। आता मँगोचं सीझन आहे तर तुम्ही मँगो पण यूज करू शकता, डाळिंब वगैरे। डाळिंबाने कलर छान येतो आणि जरा गोड आंबट फळं वापरायची म्हणजे आंबट गोड टेस्ट येते फ्रूट कस्टर्डला। आता हा इंग्लिश शब्द जरा मला बोलताना थोडा अवघड वाटतंय, पण थोडं समजून घ्या तुम्ही मला। फ्रूट कस्टर्डसाठी दूध तापवायला ठेवलेलं आहे। दूध तापून थंड करून घ्यायचंय। दूध थोडं उकळून द्यायचंय, थोडंसं उकळून द्यायचं, थोडंसं दाटसरपणा आला पाहिजे त्याला। बऱ्यापैकी तर दूध आटलेलं आहे, त्यामुळे गॅस बंद। दूध थंड होण्यासाठी थंड पाण्यामध्येच ठेवते आता, कारण गरम आहे दूध। दूध थंड होईपर्यंत आपण कस्टर्ड पावडर तयार करूया। हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना। श्रद्धा लाईफस्टाईल या मराठी युट्यूब चॅनलला तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मी आता हल्ली कॅमेरा समोर येते, कारण माझं चॅनल खूप डाऊन होत चाललेलं आहे, त्यामुळे मला आता हे सगळं करावं लागतंय। आणि जर माझ्यासारखे कोणी असतील त्यांनी पण मला असं वाटतं की जे आपण रिअलमध्ये आहे ना ते असं दाखवायचा प्रयत्न करावा। आणि प्रत्येकाला ह्या गोष्टी कळत असतात की जे निसर्गाने जे प्रत्येक वयाप्रमाणे आपल्याला जे बहाल केलेले आहेत, प्रत्येक गोष्टी मी म्हणेन त्या गोष्टीसाठी देणगीच म्हणेन, तर ते आनंदाने स्वीकारल्या पाहिजेत। तर त्यामुळे मी कॅमेरा समोर येत आहे। तर तुम्हाला आता मी सांगते की आता समर सीझन चालू आहे, तर मी फ्रूट कस्टर्डची रेसिपी दाखवणार आहे। तर मला मँगो तर काही मिळालाच नाही, माझ्याकडे आता डाळिंब तर माझं खराब निघालं, म्हणजे जे फळं आता शिल्लक राहिले त्यांचंच मी फ्रूट कस्टर्ड करून दाखवते। एकदम सोपी रेसिपी। आता मुलांना सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि सगळे फळं आता बाजारात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत। सगळीकडे एकदम खचाखच मार्केट फ्रूटने जास्त सजलेलं दिसतं भाज्यांपेक्षा जास्त। तर तुम्हाला दाखवते, चला आता मी जरा नाविन्य त्याच्यामध्ये दाखवते। तर आता इकडे तर दूध थंड व्हायला केलेलं आहे। आता कस्टर्ड पावडर तर आपण घरातच बनवणार आहे, तर त्याच्यासाठी व्हॅनिला इसेन्स वगैरे नाहीये, त्यामुळे वेलची घेतले 4, हे घेतलेत मखाणे, काजू बदाम 4-4, 5-5 घेतलेत। आणि हे नाविन्य आहे, मी सब्जाचं बी घालणार आहे त्याच्यामध्ये। तर आता हे पाण्यामध्ये 15 मिनिटं भिजवून ठेवायचं आहे आपल्याला। इकडे दूध थंड होतंय, तोपर्यंत आपण ना फळं पण कट करून घेऊया। 15 मिनिटं भिजत ठेवायचं। हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचंय, थोडं रोस्ट करून घ्यायचंय, थोडंसं गरम करायचंय, बस बाकी काय नाही। आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचंय। रोस्ट करून तर झालेलं, मी गॅस बंद करते आणि लगेच कढईमधनं बाजूला काढून घेते, कारण जास्त जाडबुडाची आहे त्यामुळे जास्त गरम आहे। आता आपल्याला हे थंड होऊन द्यायचंय। थंड झाल्यावर मिक्सरला लावून घ्यायचं। कस्टर्ड पावडर तयार झाले। थोडीशी मी 1 चिमट, अशी चिमट म्हणजे एकदम छोटी झाली, थोडीशी 1 पाव चमचा हळद टाकलेली आहे। तर तुमच्याकडे केशर असेल तर केशर पण घाला, त्याच्यामुळे असा छान कलर आलाय। आता ही घरगुती आपली कस्टर्ड पावडर तयार झाली। ही कस्टर्ड पावडर आहे, आता आपल्याला दुधामध्ये टाकून घ्यायचे। आणि हे सब्जाचं बी आता समर सीझन मध्ये खूपच महत्वाचं आहे, हे खूप थंडावा देतं आपल्या तब्येतीसाठी। तर मी हे घालते, हे सगळंच घालून घेते, कारण ठेवून तरी काय करणार ना, म्हणजे सगळं घालून घेतलं आणि चांगलं हलवून घ्यायचंय। साखर पण आपल्याला घालायचं ह्याच्यामध्ये। हे बघा किती दाटसरपणा आलाय आणि खूपच बारीक दिसतंय ना। माझ्याकडे डाळिंब नव्हतं, त्यामुळे मी हे थोडं म्हणजे काही ना कशासाठी तरी अडून नाही राहायचं म्हणून मी सब्जाचं बी घातलं, ते पण चांगलंच आहे आता समर सीझन साठी। साखर तर दूध जेव्हा आपण गरम करतो ना तेव्हा घालायचं, मी घालायला विसरली। 1 छोटी वाटी साखर घातली। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर त्याप्रमाणे घाला, कारण मीडियम गोड छान दिसतं, कारण फळं पण गोड असतात ना त्यामुळे। बघू शकता, हे बघा किती दाटसरपणा आला त्याला। फ्रीज मध्ये थंड होण्यासाठी ठेवायचे। तोपर्यंत आपण फळं कट करून घेऊया।
हेच नाहीये. पाणी नसतं ना त्यामुळे सारखं ते बादली आणि मग लागतं जवळचं. आता व्हिडिओ मध्ये दिसत होतं तर मी पटकन बाजूला ठेवला, कारण दिवसभर पाणीच नसतं त्यामुळे ते बादली आणि मग जवळ. सगळे फळ कट करून झाले. आता मँगोचं सीझन आहे तर तुम्ही मँगो वापरू शकता, कारण ना मुलांना जास्त आंबा आवडतो. तर आता मँगो, डाळिंबामुळे तर खूपच छान असं दिसायला खूप आकर्षक दिसतं. त्यामुळे डाळिंब आणि आंबा वापरच तुम्ही. आता माझ्याकडे जेवढे आहेत तेवढे मी वापरले, तरी पण खूप छान लागतं, मुलं आवडीने खातात. सगळे फळं कट करून झाले. तर आता ह्या काचेच्या बाउलमध्ये सगळे रांगेने लावून घेते, कारण खूप छान दिसतं तसं केल्यानंतरच. असं जर तुम्ही केलं ना तर मुलं सुट्ट्यांमध्ये ना आईस्क्रीमलाच विसरून जातील. खूप सुंदर दिसतंय, प्रत्येकाचा कलर वेगळा, टेस्ट वेगळी आणि त्यातून पोषक द्रव्य मिळणारी सुद्धा वेगळीच आहेत आणि ती सगळी आपल्याला उपयुक्त आहेत. फळं पण कट करून झालेत आणि हे पण थंड झाले. आता ह्याच्यावर हे ओतायचं. कसलं भारी दिसतंय ना. एवढं भारी लागतं ना खूपच. तुम्ही ह्याच्यात ड्रायफ्रूट पण असं थोडं क्रस्ट करून असं खलबत्त्याने ठेचून, खलबत्त्याच्या दांड्याने ठेचून वरून घालू शकता. तर आजचं समर सीझन मधलं म्हणजेच उन्हाळ्यामधलं हे फ्रूट कस्टर्ड कसं वाटलं आणि घरच्या साहित्यामध्ये बनवलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा, अजिबात स्क्रिप्ट करू नका. घरच्या साहित्यामध्ये बनवलेलं आहे, खूप सोपी आहे, कमी वेळ लागणारी रेसिपी आहे आणि सुट्टीमध्ये मुलांना नक्की खाऊ घाला. मुलं पण आनंदी आणि तुम्ही पण आनंदी. चला तर बाय, टेक केअर, सुट्टीला आनंदी राहा. हे फ्रीजर मध्ये ठेवते म्हणजे आणखीन तडसरपणा येईल.